नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात मात्र ऊन सावल्याचा खेळ सुरूच राहून उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाची उघडीप राहून उन्हाचा चटका राहणार, पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, सध्या उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे याच प्रणालीसोबत समुद्र सपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, पालघर, मुंबई, पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांसहित पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर मित्रांनो, हे 3 ते 4 दिवस तुरळक भागात हलक्याच्या पावसाच्या सरी राहतील आणि 20 ते 22 जुलैपासून पुन्हा एकदा सर्वत्र पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे. तर अशाच दररोजच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.